तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो। तर आज आपण बारामती ओलांडली म्हणजे मेडद गावामध्ये आलोय आणि आपल्या बारामतीत जी नदी येते कऱ्हा नदी, त्या कऱ्हा नदीला पूर आलेला आहे मित्रांनो। आता पाणी कमी पडलंय आणि तुम्हाला दावतो कसं पाणी चाललंय ते। बारामती मोरगाव जेजुरी रोडला आपले हे कॉलेज चाललंय मोठं बरं का मित्रांनो, इंजिनिअरिंग कॉलेज। आणि त्याच्या शेजारनं ही खालती बारामतीत नदी गेली आपली कऱ्हा नदी बरं का। तर इकडं पार म्हणजे या कितलाला पाणी लागलं होतं, मागचा पाऊस चालू होता, आता पाणी कमी पडलंय। तर अशा प्रकारे मित्रांनो पाणी वाहतंय बरं का आपल्या ह्या कऱ्हा मायचं। तर ह्या नदीला म्हणजे पाऊस पडला तरच पाणी येतं थोडंफार, शक्यतो म्हणजे कायम बाबा कोरडीच असते नदी ही। पण ह्या वर्षी इतकं जे पाणी आलंय का नाही, भयानक पाणी, लय पाणी आलंय मित्रांनो। ताजमहाल हॉटेल पाहण्यापेक्षा बारामतीला येऊन मेडद गावामध्ये ही आपल्या दादांची पुण्य आहे बरं का। हे कॉलेज एकदा पहा मित्रांनो, अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटेल। तर खरंच आमच्या पवार साहेबांची पुण्य आहे किंवा भविष्याचं ते विचार करून ज्या गोष्टी करते ते भविष्याचा विचार करूनच करतात, म्हणजे त्यांचं म्हणजे दिल से धन्यवाद आहे बरं का मी मित्रांनो आमच्या दादाला। तर खरंच त्यांनी आपल्या गोरगरिबांसाठी इतकी त्यांची मदत आहे की इतकी मदत म्हणजे बेमाप मदत गोरगरिबांसाठी। तर गोरगरिबाचे जाणणारे, गोरगरिबांना जाणणारे आपले अजितदादा पवार साहेब, त्यांचं मनापासून आभार बरं का। तर ही त्यांचं चाललंय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज खूप मोठं आहे बरं का, मेडद मोरगाव जेजुरी रोडला बरं का, बारामती जेजुरी रोडला। तर आता आपण वरत निघलोय, जेजुरी रोडवर आलोय आता मित्रांनो। 2-4 दिवसात बहुतेक वाडा घराच्या शेजारी जाणार आहे। इकडे चाललाय बारामतीला रोड आणि हेच आपलं मित्रांनो तुम्ही जे पाहताय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, अशा प्रकारचं काम चालू आहे। आणि इकडं मोरगाव जेजुरी पुणे। तर मित्रांनो चारा असा झाला किंवा पाण्यासारखाच बरं का। आणि हवेने मेंढर आली तर आणि बरंच लांब आली, कारण पाऊस लय झाल्यामुळं मेंढर करायला जागाच नाही कुठं। आमचं बाबा तर कटळून गेलं। बाबा कसं काय? बाबाच्या टाचान मांड्या लय दुखायला लागल्या। तू रे बोकड पळलंय बाबा आडवा, खांडा माग खांड, खांडा माग खांड। आणि इथून पुणे फक्त 51 किलोमीटर राहिले मित्रांनो, आणि आपलं घर फक्त 20 किलोमीटर राहिले मित्रांनो। कऱ्हा वागज मध्ये आलोय बरं का। आजचा मुक्काम आपला आईने बिराड आणले, ही कुकरी बिकरी एकदम व्यवस्थित अशी मिळवली, चारा बिरा आईने खाया आणलं होतं। काय काय आणलंय, काय खाया? वली बिळण फारसाचा पोळा। बरं ठीक आहे, मला एक दे, मी खातोय तो बसून। हा चालतंय। तर मित्रांनो ही आईने वली बिळ आणली बरं का कऱ्हा वागज मधनं। आता इथं मस्तपैकी आपल्या फाड्यावर खालावतो आणि खातो बरं का। या हिरव्यागार गवतात कसं आहे गवत। हा ती पाचनी नाही ना सोडली, चालते नाही काय अडचण। ते अशा प्रकारे मित्रांनो वाडा भरपूर लांब आला, आणि लांब येण्याचं कारण चारा भरपूर पण वल्ल असल्यामुळं कलावता नाही कुठं आली बरं का। तर आता जरा बेळ खातो। तर मित्रांनो सुंदर अशी आईने बेळ आणली बरं का, बिराड आत्ताच आली, मला बी भूक लागली होती, नेमकं टाइमावर झालं। तर या बेळ खायला चिंच पाणी मारून आणली एकदम व्यवस्थित असे। बस बाय तुझा काय खा की, नको खा की। मला घरी जायचं काय ग? होय मी जाणार तरी नाही ना, तर भुकाच्या तडाख्यात मित्रांनो बेळच काय काही असलं तर लय चवदार लागतं बरं का। माघारी हाण बाय, माघारी हाणून जा। तर मित्रांनो सुंदर अशी वाड्याच्या भोवती मेंढर थांबली ते, इकडं बिराड पाडू लागला आईला, आणि आता आई बिराड लावती बरं का आपले माचळी। तर तुम्ही बघू शकता त्या दिवशीच्या पावसाने आपल्या घोड्याला नेमका त्रास काय झालाय। तर त्यांच्या खुराला म्हणजे पायाला
भिजून 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 असं तलांगल्यासारखं करते. आणि दुसरी गोष्ट ही लांब न आल्यामुळे आता हे गामन तसं दिसतंय. तर हो का हे असं खराडलंय बरं का, म्हणजे केस गेली ते त्याची. हा बघ तिथं बघ. हा ऐक हो का, पावसाने म्हणजे असं ह्याला हे चट पडते ते. म्हणजे काय झालंय, ऊन पण जातं. पावसाने भिजून 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 त्याला असा त्रास झालाय. तरी सुद्धा हे घोडं मित्रांनो आपलं वजन आणतंय. म्हणजे याला किती मेहनतीचं म्हणावं लागेल घोड्याला. तर हो का हे अशा प्रकारे दचका. हे पाय उचल, पाय उचल, पाय उचल की. हा ओके, ठेव खाली, ठेव ठेव तिथंच ठेव. तर हे अशा प्रकारे मित्रांनो कासरीची गाठ देऊन त्याला दचकाला घातला की म्हणजे घोडं लांब पळत नाही. जात चल, नाही सुटायचा, पॅक बांधलाय. शाय किती लांब आला असेल रवाड आज? हा लय कटाळली होय. गोड चालला का आपला? तर आमच्या आई कंटाळून गेली मित्रांनो. आणि मेंढर सुद्धा चालून चालून कंटाळली ते या. आणि वाड्याच्या मध्ये बघा यारवाळीच बसली ते बरं का मित्रांनो. वाडा पाडला, सगळं झालं. उशीर झाल्यामुळं पाणी आणाय गावात आलं बरं का, फिल्टरचं. पाणी आलो आता वाड्या शेजारी बाबा आलाय हाडवा. हा जिदा कळशी घेतो माझ्यापाशी केंडर हे घेतो नाही. जर मी हांडा घेतो आयचा हे काय आणले, हे बाजार किराणा व्हायचं म्हण केंड मोठं आणलं नाही आणलं. अशा प्रकारे मित्रांनो आपला दिनक्रम व्यवस्थित असा पार पाडला. आणि पाणी बिणी आणलं. आणि आपल्या आईने आता सुंदर असे चिकन बिर्याणी बनवते बरं का. तर अशा प्रकारे अद्रक, कांदा, लसूण आणि काय दुसरं घातले आहे त्यात पुढे घातले की द्या बर. मसाला आपला घरचा, मीठ, हळद. अशा प्रकारे गिरवी बनवून मित्रांनो चिकन शिजवले. आणि इकडं तांदूळ आणलाय बरं का. तांदूळ कसला आहे, कोलमचा आहे का? तर कोलमचा तांदूळ अर्धा किलोचा आपली बिर्याणी भात बनवायची. आणि सुंदर अशी जेवण आपलं करायचं. पाऊस उतरला, हौशा पाऊस उतरला र, हौशा पाऊस उतरला. भरला बाजार वसरला, भरला बाजार वसरला. मला घ्या चार इसरला. लाल गाला घोट म्हाताऱ्याला, आणि खुस्त्या खेळायचो साताऱ्याला. इना मिळतोय त्याला पंधाऱ्याला, इना मिळतो ह्यो पंधाऱ्याला. मित्रांनो आता वेळ झाली. आणि आमची रानची वस्ती बकऱ्याची पण नातेली गेली. तेव्हा चिकन आणलं आणि बिर्याणी बनवली. गावाच्या कडेला बसलो होतो, तर म्हणलं बनवूया. आता माझी बाची जाणार आहे उद्या परवा दिवशी तिच्या गावाला, म्हणजे शाळा भरणार आहे तेव्हा जाणार आहे ती. तर तिला बिर्याणी आवडते मित्रांनो. तर तिच्यासाठी आम्ही बिर्याणी बनवली बरं का गावाच्या शेजारी. आता अशी 4-5 वेळा बिर्याणी बनवली होती आम्ही, पण आपली ती आता उद्या 2 दिवसांनी जायची या, म्हणून तिच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवली मित्रांनो. एवढं कटाळलो होतो, साधं काहीतरी बनवायचं होतं. या मित्रांनो जेवाय मस्त हे जेवाय बरं का, मस्त टेस्ट बनवली आहे. आज लय कटाळा आला याच्यात उभाले याच्यात मेंढर काय करत नाही. थांबतो मित्रांनो, इथं भेटतो एका नवीन व्हिडिओ मध्ये उद्या बरं का.